ओम शांती. तर आपण पहिल्या अध्यायाचा काही जो भाग आहे, आत्तापर्यंत आपण जे माऊलींनी काही ओव्यांच्याद्वारे स्पष्टीकरण केलं आहे, तेच स्पष्टीकरण किती सुंदर की आपल्या जीवनामध्ये त्या शब्दांना जर आपण आचरणामध्ये आणले तर जीवनामध्ये सुख, शांती आणि प्रेम हे किती एक नॅचरली स्वरूपामध्ये जीवनामध्ये येतं. हा अनुभव आपण सर्वजण करत असाल तर आज आपण ज्ञानेश्वरी ह्या ज्या सार्थ ग्रंथामध्ये माऊलींनी जे काही ओव्यांना खूप अलंकारी शब्दामध्ये लिपिबद्ध केलेले आहे, त्यामधली आपण आज पुढली ओवी बघतोय की ज्या वेळेला युद्धाच्या मैदानामध्ये कुरुक्षेत्रावरचं जे वर्णन आहे, ते वर्णन बघताना मनामध्ये एक विचार येतो की जसं आपण काल बघितलं की पहिले जे युद्ध आहे की हे हत्ती, घोडे, भाले, बाण, ढाल यांच्याद्वारे होत असे. परंतु वास्तविक आज ह्या कलियुगाच्या अंतिम चरणावर आपण पोहोचलेलो आहोत आणि अशा वेळेला जर आपण बघितलं तर अजून एक पक्ष आहे आणि तो पक्ष म्हणजे की ज्यांच्याकडे हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब इतके काही शक्तिशाली अस्त्रशस्त्र आहे की त्याद्वारे ते काही मिनिटांमध्ये विनाश करू शकतात. तर हा एक जो पक्ष आहे ह्या कुरुक्षेत्रावरचा, हा पक्ष आज आपल्याला दिसून येतोय. कारण ज्यावेळी मनुष्याची बुद्धी दुर्गतीला प्राप्त होते, त्यावेळेला विनाशासाठी तो स्वतःच इतके काही शस्त्रास्त्र बनवतो आणि त्या शस्त्रास्त्राद्वारे स्वतःचाच तो विनाश ओढून घेतो. तर आपण बघणार आहोत की जसं ह्या वर्णित महाभारत युद्धामध्ये जे काही भीम, अर्जुन आणि कौरव पक्षामध्ये जे काही दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, भीष्म पितामह यांच्याकडे असणारे शस्त्रास्त्र आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला युद्धाची तयारी होते त्यावेळेला मनामध्ये एकमेकांबद्दल ज्या भावना आहेत, कारण ज्या वेळेला विनाश हा समोर दिसतो त्यावेळेला मनुष्याच्या मनामध्ये त्याची अवस्था एक शून्य सारखी होते. कारण त्याला हे माहीत असतं की आता विनाशानंतर एक शांती होणार. परंतु ती जी शांती असते ती एक वेगळ्या प्रकारची शांती आहे आणि स्वतः ह्या शरीरामध्ये असताना आत्म्याचा अनुभव करून त्याच्या स्वधर्माला ओळखणं, ती जी शांती आहे ती एक वेगळी असते. म्हणून आपण क्रमशः जे काही वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेलं आहे, तर ओवींबरोबर त्याचं जे मराठी भाषांतर महाराजांनी जे केलेलं आहे ते पण बघू आणि त्याचबरोबर हे जे भाषांतर केलेलं आहे 750 वर्षापूर्वी जे काही सांगून ठेवलेलं आहे, आज 750 वर्षानंतर याच्याही पेक्षा आज वर्तमान वेळी इतके काही शस्त्रास्त्र
आपल्याकडं तयार आहेत आणि तरी आपण जर म्हटलं की नाही अजून विनाशाला वेळ आहे, हे कलियुग अजून लहान आहे, हे काही लोक म्हणतात की जसं एक रांगतं बाळ असतं आणि ते बाळ जसं चालायला लागतं तसं आता कलियुगाची सुरुवात आहे आणि ते जे बाळ आहे हे चालतं आहे. परंतु असे म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी जर ह्या गोष्टीचं एक गहिराईमध्ये जाऊन जर चिंतन केलं तर कलियुग आता एक शेवटच्या श्वासावर आहे. जसं एखादा व्यक्ती व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर तो व्हेंटिलेटर काढल्यानंतर कधी पण जाऊ शकतो. तर आज अशी परिस्थिती ह्या कलियुगाची झालेली आहे. कारण प्रत्येक जे पाप आहे हे अतिचरम सीमावर पोहोचलेलं आहे आणि कलियुगामध्ये असं कोणतंही पाप नाही आहे की जे आज होत नाही. मग अशा वेळेला जर आपण एक धृतराष्ट्रासारखं डोळे बंद करून जर आपण हे जर म्हटलं की नाही अजून कलियुग भरपूर वर्षे चालणार आहे, तर आपण असं समजून घ्यायचं की आपण आपल्या मृत्यूला स्वीकार करत आहोत. आणि जसं माऊलींनी वर्णन केलेलं आहे की हे सर्व काही चित्र बघत असताना रणांगणावरचं जे युद्धाच्या मैदानावरचं जे काही चित्र आहे तर ते चित्र जर आपण बघितलं तर त्याच्याही पेक्षा विचित्र अवस्था आज आपल्याला दिसून येते. आणि याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे ओवीमध्ये की आता आमच्या दडी नायक जे रूढवीर सैनिकी ते प्रसंगी ऐक संगजती उद्देशी एक दोन्ही जयाजती बोलुनी तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे हा भीष्म गंगा नंदून जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगंज पंचानुनो कर्णवीरू या एकीकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहारे हा कृपाचार्य न पुरे एकिलाची येत विकूर्ण वीरू आहे हा अस्वस्थामा पैल पाहे याचा आडंदो सदा वाहे कृतातु मनी समती जये सोमोदत्ती. म्हणजेच आपण बघतो की जे काही वर्णन ह्या योद्ध्यांविषयी माऊलींनी केलेलं आहे त्यापैकी जर आपण बघितलं तर आज ज्याला आपण भीष्माचार्य त्याच्यानंतर ज्याच्या नावानं शत्रुपक्ष घाबरत असे असा अश्वत्थामा भीम दोन्ही पक्षामधले जे मुख्य जे महावीर आहे तर त्यांचं इथं वर्णन केलेलं आहे. आणि आज जर आपण बघितलं तर प्रत्यक्ष ह्या कलियुगामध्ये इतके काही कंट्रीज आहेत की प्रत्येकाजवळ इतकं काही अस्त्रशस्त्र जमा करून ठेवलेलं आहे की ते लोक किंवा तो देश कितीतरी वेळेला ह्या दुनियेचा विनाश करू शकतात. म्हणजे आपण जर बघितलं 1945 साली हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी ज्या वेळेला अणुबॉम्बचा प्रयोग पहिल्यांदा केला, कितीतरी वर्ष त्या धर्तीवर काहीच उगलं नाही. आणि आज 1945 आणि आज 2020मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर विचार करा की त्या अणुबॉम्बच्या प्रयोगामुळं कितीतरी वर्ष तिथं गवत पण उगलं नाही. ती जी धरती आहे, ती जी जमीन आहे इतकी एक काही नापीक झाली. आणि आज 2020मध्ये जर आपण त्या तुलनेनं जर विचार केला तर आजचे जे अणुशस्त्र आहे, अणुबॉम्ब आहे किंवा शस्त्रास्त्र आहे किंवा हे जे काही नौसेना आहे, स्थूल सेना आहे किंवा वायुसेना आहे, तर ह्या ज्या सेना आहेत यांची तुलना तर इथं दाखवलेली नाही आहे. वास्तविक
इथं जे युद्ध दाखवलेलं आहे त्यावेळेचा जो काळ आहे महाभारताचा काळ, तर त्यावेळी तर फक्त घोडे, हत्ती किंवा द्वापरयुगाचा जर आपण काळ घेतला किंवा आत्ताचं जर काही राजे महाराजे यांचा जर आपण जर काळ घेतला, तर ह्या वेळेला हे युद्ध फक्त एक भूतलावर किंवा भूदलावर जे आपण चालतो, घोड्यावर ज्या वेळेला, हत्तीवर ज्या वेळेला महावीर बसलेले असतात आणि एकमेकांकडे जे अस्त्रशस्त्र सोडलेले असतात, त्यांच्याद्वारे हे युद्ध दाखवलेलं आहे. आणि आज जर आपण याचा विचार केला तर कितीतरी वेळेला ह्या विश्वाचा विनाश करू शकतील असे अस्त्रशस्त्र या ठिकाणी आज आपल्याला दिसून येतात. म्हणून खूप काही छान पुढं ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे की अनच्य बह सूरा मध्यर्थ व्यक्ती जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदता. ऐसे अनेकही बहुत आहे ती जयाची या बळामिती धाताही नेने जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रा अवतार मूर्त हो का जे अस्त्र जात इथून रूढ हे अमित जगी पुरुता प्रतापी अंग परी सर्व प्राणे मच चिलाकी आरियाले असती प्रतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्न स्पर्श मी सर्वस्व या तयाशा सुभटासी. खूप छान वर्णन माऊलींनी केलं आहे की ज्याप्रमाणे शौर्याचा अंत, ज्यांचं शौर्याचा अंत ब्रह्मदेवालाही लागत नाही, असे कितीतरी वीर आमच्याकडं आहेत. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर आज इतके काही अस्त्रशस्त्र ह्या कलियुगामध्ये निर्माण केलेले आहेत प्रत्येक देशानं की ते एकमेकांना माहीत पण नाही आहे, ईश्वराला पण माहीत नाही आहे की इतके काही अस्त्रशस्त्र गुप्तरित्या बनवून ठेवलेले आहेत. आणि त्या अस्त्रशस्त्राद्वारे कितीतरी वेळेला ह्या सृष्टीचा विनाश होऊ शकतो. आणि त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन माऊलींनी काही वर्षापूर्वी ह्या ओवीमधून करून ठेवलेलं आहे की ते इतके काही दृढ निश्चयी आहे की ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचं मन पती वाचून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तिचं मन पतीच्याच ठिकाणी असतं. म्हणजे जे काही माझे योद्धे आहेत ते योद्धे इतके काही एकनिष्ठ आहे की स्वतःचा प्राण जाईल परंतु वचन जाणार नाही. म्हणून म्हटलं जातं की धरत परिये धर्म न छोडी. याचाच अर्थ की माझे जे योद्धे आहेत ते माझ्याशी इतके काही एकनिष्ठ आहेत की त्यांच्या पुढं फक्त विजय हेच लक्ष त्यांनी जीवनामध्ये ठेवलेलं आहे. जसं पतिव्रता स्त्रीच्या बुद्धीमध्ये पती वाचून दुसरा विचार येत नाही, हे माऊलींनी सांगितलं. परंतु आत्ताची परिस्थिती आपण जर बघितली तर खूप काही विचित्र प्रकार आज आपल्यासमोर या कलियुगामध्ये आपल्याला दिसून येतात. विचित्रता इतकी आहे की कलियुगाचे जे काही वर्णन आपण करतो ते इतकं काही चरमसीमेवर पोहोचलेलं आहे की आज पतिव्रता नारी ह्या आपल्याला लाखोमधून दुर्मिळ मिळू शकतात. कारण याचं एक सोपं आहे की घरोघरी जर आपण ह्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर प्रत्येकाची बुद्धी एक स्वार्थी आणि दुर्बुद्धी झाल्यामुळं, जीवनामध्ये स्वार्थ आल्यामुळं, विकारांचा इतका काही मोठा प्रचंड प्रकोप झाल्यामुळं आज प्रत्येक स्त्री आणि पुरुषाचं जे मन आहे ते अस्थिर झालेलं आहे. मन जिथं स्थिर नाही आहे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये दुसरा व्यक्ती येणं हे साहजिक होऊन गेलेलं आहे. आणि आपण आज बघतो की पहिल्या काळामध्ये जर आपण बघितलं, आपल्याच घरामधले जे आजोबा आहे, जे पणजोबा आहे, त्यांच्या पहिली जर आपण जर पिढी घेतली तर त्यावेळेला
लग्न कधीही घरातली जी वरिष्ठ मंडळी आहे ते जमवत असत. परंतु आता आपण बघतो की इतका काही परिवर्तन ह्या समाजामध्ये झालेलं आहे की मुलगा आणि मुलगी स्वतः एंगेजमेंट करतात. इंटरकास्ट असो, कोणतीही कास्ट असो, ह्या सर्व गोष्टींच्या मर्यादा तोडून, म्हणजेच आपण पुढे ते बघणार आहोत की ह्या कलियुगामध्ये कोणते अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपण हे म्हणू शकतो की हा कलियुगाचा अंत आहे. तर त्यामध्ये हे पण आलेलं आहे की पतिव्रता स्त्री कलियुगामध्ये दुर्मिळ असेल. कारण प्रत्येक नारीच्या मनामध्ये दुसऱ्या पुरुषाच्या विषयी वृत्तीमध्ये कुठं ना कुठं एक चिंतन चालणार, आणि ते आज आपण बघतोय. तर युद्धाच्या मैदानामध्ये भीष्म पितामह, द्रोणाचार्य किंवा दुर्योधन यांना आपल्या सैन्याविषयी इतका काही विश्वास आहे की त्यांच्या मनामध्ये फक्त एक आहे. जसं आपण बघतो की ज्या वेळेला मनामध्ये विजय हा एक ठाम निश्चय केलेला असतो त्यावेळेला विजय मिळतोच. परंतु जसं पुढं महाराजांनी खूप काही या ओवींचं छान वर्णन केलेलं आहे की आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अनेक वीर आहे, त्यांची किती म्हणून आम्ही गिनती करावी. म्हणजेच हा जो कौरव पक्षामध्ये अभिमान जो आहे दुर्योधनाला की आमची जी कीर्ती आहे, आमचा जो पराक्रम आहे, आमच्याकडे जे शस्त्रास्त्र आहे, ह्याचं आम्ही वर्णन पण करू शकत नाही. म्हणजे आज प्रत्येक देशाकडं इतकं काही शस्त्रास्त्र आहे आणि त्या शस्त्रास्त्राच्या बळावर एक देश दुसऱ्या देशाला धमकी देत असतो. आपण बघतो आज थोडं काही कुठं जरी झालं, दुसऱ्या देशानं त्या धर्मातल्या लोकांवर थोडा जरी त्या देशामध्ये अत्याचार झाला तरी त्याची ठिणगी पूर्ण विश्वावर त्याचा परिणाम करते. म्हणजे याचाच अर्थ एका ठिकाणी झालेली घटना हिंसक, त्याचा परिणाम संपूर्ण विश्वावर पडतो. म्हणून हा जो अहंकार आहे, हा अहंकार व्यक्तीला दिसून येत नाही. आज आपण बघतो की एकमेकांच्या विषयी द्वेष, एकमेकांविषयी मत्सर, अहंकार, देशावरील सीमा याच्या संरक्षणासाठी आज आपण जर बघितलं तर प्रत्येक देशाचा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त 70% जो खर्च आहे हा केवळ संरक्षणावर होत आहे. म्हणजे विचार करा की जर हा संरक्षणावरचा खर्च जर व्यक्तीवर जर प्रयोग झाला तर कोणत्याही देशामध्ये गरिबी राहणार नाही. परंतु हा जो ध्येय अभिमान आहे आणि ध्येय अभिमानामुळं उत्पन्न झालेला जो अहंकार आहे, त्या अहंकारामुळं आज व्यक्ती पोटाला जरी खायला जरी नसलं, परंतु हे जे शस्त्रास्त्र आहे, आपली जी सिक्युरिटी आहे, याच्याविषयी त्याला कायम चिंता असते आणि त्या चिंतेमुळं आज तो असुरक्षिततेचा अनुभव करतोय. म्हणजे प्रत्येक देशाच्या सीमेवर सैनिक सुरक्षिततेसाठी ठरलेले असूनही मनुष्य आज स्वतःच्या चिंतेमध्ये इतका काही डुबलेला आहे की त्याला आपल्या भविष्याची चिंता लागलेली आहे. आणि म्हटलं जातं की चिंता असा एक रोग आहे की एकदा मनुष्य गेल्यानंतर त्याला जाळलं जातं, तो समाप्त होतो. परंतु चिंता अशी आहे की त्याला जिवंतपणे जाळत असते. आत्मा शरीरामधून निघून गेल्यानंतर एकदाच त्याला जाळलं जातं, परंतु चिंता
ही त्याला सतत जाळत असते आणि सतत जाळत असल्यामुळं त्याचं जे जीवन आहे हे सुख आणि शांतीपासून एक वेगळं होत जातं. म्हणून आपण बघतो की ज्या वेळेला हा जो कौरव पक्ष आहे आपल्या देहभानामुळं अहंकारामुळं इतकं काही त्याला शस्त्रास्त्रांविषयी इतकी त्याच्या वीरगतीची तो जो गाथा गातो आहे, तर त्यावेळेला पांडवांचा जो पक्ष आहे त्याचं इथं वर्णन केलेलं आहे की कौरवांच्या तुलनेनं पांडवांचा पक्ष खूप काही कमी आहे. परंतु आपण बघतो की आज पूर्ण विश्वाच्या तुलनेनं हिंसक लढाई करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. कोणीही माघार घेण्यास तयार नाही. परंतु अशा वेळेला एक पक्ष आहे जो उपस्थित आहे आणि तो पक्ष म्हणजे पांडव पक्ष, की ज्यांची बुद्धी ईश्वरावर समर्पित आहे, ज्यांच्याबरोबर ईश्वर आहे. ती एक धार्मिक सत्ता आणि एक आध्यात्मिक सत्ता, आणि ह्या दोन सत्ता विज्ञान गर्वित ज्या काही युरोपवासी आहे किंवा ज्या राजसत्ता आहे यांच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मनामध्ये जे आंतरिक युद्ध चालतं आहे की ह्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या गोष्टींवरचा विजय किंवा अवगुणावर गुणांचा विजय यामध्ये वर्णित केलेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे आपल्या लोकांना समजण्यासाठी थोड्या अवघड वाटतील, कारण ज्ञानेश्वरीला समजणं इतकं काही सोपं पण नाही आहे. कारण आपण याचे आध्यात्मिक गूढ रहस्य जर बघितले तर ते वर्तमान वेळी आपल्यासमोर आपल्याला दिसत आहेत, आणि दिसून त्याचा जर आपण अनुभव केला तर निश्चितच मी सांगू इच्छितो की तुम्ही सांगाल की जे आज होते कुठंतरी ईश्वर अवतरित होऊन या सर्वांचा जो सार आहे तो सार सांगतो. म्हणजे तो जो पांडव पक्ष आहे तो पांडव पक्ष पण सध्या उपस्थित आहे. म्हणून राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून भीष्मास फार आनंद होतो, कारण त्याचा जो सिंहनाद आहे तो दोन्ही सैन्यात इतका काही दुमदुमून जातो की त्याची जी प्रतिध्वनी आहे ती आकाशात पण मानवत नाही. म्हणजे इतकं काही आज आपण बघतो की प्रतिपक्षाला युद्ध करण्याची, एकमेकाला धमकी देण्याची, मी तुझ्यापेक्षा कमी नाही आहे, माझ्याकडं पण सर्व काही आहे, प्रत्येक देश प्रत्येकाला आज धमकी देतो. म्हणजे ज्यांची बुद्धी ईश्वराकडून दूर झालेली आहे, विपरीत बुद्धी झालेली आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये किती जनहत्या होणार, किती मालमत्तेची हत्या होणार, किती धनाची हत्या होणार हा कोणत्याही प्रकारचा विचार नाही आहे. किंवा याच्यानंतर जो परिणाम होणार आहे त्या परिणामामुळं मला काही पुण्य मिळणार आहे का? नाही मिळणार. मला शेवटी दुसऱ्या लोकांची कितीतरी स्त्रिया विधवा होणार, कितीतरी नुकसान होणार, संपूर्ण जनहानी होणार. त्याची जी बदबा आहे, त्याचं जे पाप आहे हे माझ्यावर लागणार. ह्या गोष्टीपासूनही लोक इतके काही दूर गेलेले आहे. म्हणजे तुम्ही एक ओळखू शकता की लोकांची बुद्धिमत्ता इतकी खालच्या थरावर गेलेली आहे की त्यांना दुसऱ्यांचं अहित करण्यासाठी कोणतंही पाप आणि पुण्य यातला फरकही कळू नाही राहिला. आणि ज्या वेळेला हा त्याला फरक कळेल, आणि तो फरक कळण्यासाठी ज्या ठिकाणी आपण हे माऊलींनी सांगितलेले जे शब्द आहेत ते शब्द जर समजून घेतले तर कुठंतरी बुद्धीचं कपाट जर खुललं तर जीवनामध्ये कुठंतरी बदल जाणवेल. आणि तो जो बदल आहे तो बदल
ह्या ओवींमधून आपल्या जीवनामध्ये निश्चितच दिसणार आहे. कारण आपण बघतो की ज्या वेळेला युद्धाची स्थिती निर्माण होते त्यावेळेला चांगले चांगले राष्ट्र असू, चांगले चांगले लोक असू, त्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण होतं. कारण हा जो विनाश आहे किंवा हे जे परिवर्तन आहे याच्याकरता प्रत्येक व्यक्ती जिम्मेवार आहे. आणि ह्या जिम्मेवारीमध्ये जर आपण चांगलं करण्यासाठी काही ना काही जर सत्कार्य जर केलं तर त्याचं पुण्य निश्चित आपल्याला मिळू शकतं. आपण पुढं क्रमशः बघतच आहोत की पुढल्या ओवींमध्ये कसं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. ओम शांती.